देवा ए देवा, अरे अजून किती परीक्षा घेशील रे म्हटले माझी. अरे तुझ्याकडे जो येतोय ना तो तुझा मित्र नाही म्हटले, त्या लेकरांचा बाप येतोय बाप. आज ती लेकरं उपाशी आहेत आणि त्या लेकरांसाठी मला तुझ्याकडे यावं लागतंय रे. तुझ्याकडे येतोय ना तुझा मित्र नाही येते, पण तू जरी म्हणशील तरी मित्राच्या नात्याने तुला एकदा मी हाक मारतो. ए माझ्या मित्रा, अरे माझी थोडीफार क्यू येते, थोडीशी क्यू येऊ दे. त्या सुदाम देवाने आर्ततेची हाक मारली महाराज देवाला. कशी हाक मारली माहिती आहे? ए मेरे दो लौट के आजा, बिन तेरे जिंदगी अधूरी है. बन बन के हमदर्द मेरा सांदीपनी ऋषींच्या आश्रमामध्ये शिकण्याकरता गेल्यानंतर त्या ठिकाणी भगवंत आणि सुदामजी हे फार तिथे त्यांना भगवंताला मित्र भेटला सुदाम यांची चांगली मैत्री, बरं का, चांगली मैत्री. पण त्या सांदीपनी ऋषींच्या आश्रमाजवळ एक जखड म्हातारी सुद्धा राहत होती. जखड म्हातारी राहत होती. ती एवढी गरीब होती, एवढी गरीब होती, एवढी गरीब होती की एका पातळाचे 2 पातळ केले होते. एक तुकडं आज नेसायचं, दुसरं तुकडं उद्या नेसायचं, असा तिचा नियम. तिच्या घरात खायला नाही, प्यायला नाही, भांडे नाही, कुंडे नाही, कपडे नाही, लत्ते नाही, काहीच नाही. तिच्या घरात फक्त लड्डू गोपाल भगवंताची मूर्ती. दिवसभर गावात भिक्षा मागायची, जी भिक्षा मिळाली ती भगवंताला दाखवायची. आधी भगवंताला भोग दाखवायचा आणि नंतर आपण ग्रहण करायचा, असा तिचा नित्यनेम. मग एक दिवशी फिरता 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 तिला काहीच भिक्षा मिळाली नाही. भिक्षा मिळाली नाही. संध्याकाळ झाली आणि संध्याकाळी फिरता 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 हरभऱ्याचं खड तयार करत होता एक माणूस. तिथे ती त्याला म्हटली की हे बाळा, अरे मला नको रे, पण माझ्या देवासाठी थोडेसे हरभरे मला दे. तो म्हटला घे. म्हटले तुझे रोजच आहे, रोजच मागते. म्हटले रोजच मागते, घे. त्याने दिले, पण प्रेमाने दिले. तिने आणले महाराज, पण ते हरभरे कशात ठेवायचे याची पंचायत. एवढी गरीब होती ती. रस्त्याने चालता चालता एक फडकं सापडलं. ते फडकं स्वच्छ धुतलं आणि तिच्यात ते ठेवले. घरी गेल्यानंतर भगवंताला आधी नैवेद्य दाखवला, पाणी फिरवलं, स्वतः तांब्याभर पाणी पिली. आता तांब्याभर पाणी पिल्यानंतर माणसाला भूक राहील का? नाही महाराज. तांब्याभर पाणी पिली आणि ती पुरचुंडी बांधून ठेवली. म्हटले आता हा प्रसाद आपण सकाळी ग्रहण करू. झोपी गेल्यानंतर त्या गावात रात्री आले चोर. चोर आल्यानंतर ह्या घरात जाय, त्या घरात जाय, त्या घरात जाय करता करता म्हातारीच्या घरात आले. म्हातारीच्या घरात घुसल्यानंतर काही सापडणार होतं का यांना? म्हातारीच जेमतेम होतं. म्हातारीच्याच घरात काहीच नाही, तिच्या घरात काहीच नव्हतं. त्यांना दिसली पुरचुंडी आणि त्यांना असं वाटलं की हिच्यात काहीतरी डबुलं आहे. त्यांनी ती पुरचुंडी घेतली, कमरेला खोसली, तिथून पडत निघाले. जसे गेले तसे सांदीपनी ऋषींच्या आश्रमाजवळ गेले. सांदीपनी ऋषींच्या आश्रमाजवळ गेल्यानंतर तिथे गुरुमाई उठल्या. कोण? गुरुमाई, सांदीपनी ऋषींच्या पत्नी. त्यांनी बोभाटा केला. ते तिथून पळाले. पण पडता पडता त्यांच्या कमरेला खोसली पुरचुंडी, खाली पडली. खाली पडल्यानंतर सकाळ झाली महाराज. सकाळ झाल्यानंतर म्हातारी उठते तर पाहते तर काय, मी माझ्या देवासाठी हरभरे आणले होते आणि हे हरभरे नेले कोणी? म्हातारीचा संताप झाला. म्हातारीची तळ पायाच्या मस्तकात गेली आणि म्हातारीने शाप दिला. अरे जा म्हटले, ते हरभरे माझ्या देवाचे होते, माझ्या देवासाठी आणले होते. ते हरभरे जो कोणी खाईल तो दरिद्री होईल, दरिद्री होईल, दरिद्री होईल, असा श्राप त्या म्हातारीने दिला. मग ते हरभरे कसे झाले हो? हरभरे झाले शापित. आणि सकाळ झाल्यानंतर इकडे गुरुमाई झाडझोड करत असताना यांना ती पुरचुंडी सापडली. त्यांनी पाहिलं तर तिच्यात हरभरे, पण ते हरभरे कसे आहेत? हरभरे आहे शापित. हरभऱ्यांना शाप काय होता? जो हरभरे खाईल तो
दरिद्री होईल. तिने ती पुरचुंडी परत बांधली गुरुमाईंनी. सुदामजी आणि भगवंत ज्या वेळेस लाकडं तोडण्याकरता जात होते त्यावेळेस गुरुमाईंनी बोलवलं, सुदामा, कृष्णा, इकडे या. अरे तुम्ही रानात जातायत ना, हे घ्या, तुम्हाला भूक लागेल तेव्हा खा. ज्या वेळेस सुदामदेवाने ते हरभरे पाहिले त्यावेळेस सुदामदेवांनी ओळखलं महाराज की हरभरे शापित आहे. मग मला सांगा, सुदामदेवाने कसे ओळखले? हे हरभरे शापित आहे हे सुदामदेवाने कसे ओळखले? त्याला कसं काय समजलं तुम्हाला सांगू. सुदामजी जातीने कोण होते? बामणनी. ब्राह्मण कोण बोललो? बामण. असं काही बोलायचं नसते. सुदामजी जातीने ब्राह्मण होते, ब्रह्मवेत्ता होते, ते भविष्य जाणत होते. त्यांनी पाहिल्याबरोबर ओळखलं की हरभरे शापित आहे. त्यांनी त्याच वेळेला निश्चय केला की हे हरभरे जर माझ्या देवाने खाल्ले तर माझा देव दरिद्री होईल. देव दरिद्री झाला तर सगळं विश्व दरिद्री होईल, आणि विश्व दरिद्री झालं तर हे चालायचं कसं? म्हणून हे हरभरे मी खाईल. मी दरिद्री झालो तर चालेल, पण माझ्या देवाला मी दरिद्री होऊ देणार नाही. म्हणून सुदामजी आयुष्यभर दरिद्री 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 झाले. हे कारण होतं महाराज. लग्न झालं तरी दरिद्री, मुलं झाले तरी दरिद्री. त्या सुदामदेवाच्या घरात माहिती आहे का, रोजची एकादशी राहायची. रोजची एकादशी राहायची म्हणजे माहिती आहे त्यांना खायला भेटतच नव्हतं काही. एवढी गरिबी, एवढी दरिद्री. ती सुशिला माता जेव्हा लाकडा लावायची ना चुलीमध्ये, ती पोरं म्हणायचे, ती पोरं छोटी छोटी डिश घेऊन यायची आणि सांगायची, आई अगं आम्हाला काहीतरी खायला दे ग. ती सुशिला माता लाकडं पेटवायची, तिच्यावर पातेलं ठेवायची, तिच्यात फक्त पाणी टाकायची आणि वरतून झाकण ठेवायची आणि त्या मुलांना धीर द्यायची. बेटा, ए बेटा, अरे झालं रे, एक 5-10 मिनिटं थांबा, फक्त एक 5-10 मिनिटं. झाला रे बेटा, स्वयंपाक होतोय, होतोय बेटा, स्वयंपाक होतोय. पहा गरिबी किती वाईट असते महाराज. ज्याने गरिबीचे चटके खाल्ले ना त्यांनाच कळेल हे. जो सोन्याचा चमचा तोंडात घेऊन आलेला आहे त्याला गरिबीचं काय, त्याला गरिबी काय समजेल? त्याला गरिबी काय समजेल? ती सुशिला माता म्हणायची, अरे बेटा झालं रे, झालं. मला सांगा त्या भांड्यामध्ये काय होतं? फक्त पाणी होतं. त्यांना जेवण मिळणार होतं का? नाही महाराज, मिळणार नव्हतं. ती अक्षरशः ती लेकरं ती डिश घेऊन, ताटली घेऊन तिथे झोपून जायचे, पण त्यांना खायला मिळत नव्हतं. आणि हे दृश्य काही इथे सुशिला मातेला पावलं गेलं नाही. ती सुशिला माता तिच्या नवऱ्याला म्हणते, सुदामाला, अहो म्हटले मी माझ्या मुलांना काय उत्तर देऊ? रोज मी काय उत्तर देऊ? मला तुमच्याकडनं एकच अपेक्षा आहे. तुम्ही मला रोज सांगतात ना की माझा मित्र आहे, द्वारकेचा राजा आहे, त्याची सोन्याची द्वारका आहे. मग तुम्ही एक काम करा, त्याच्याकडे जा आणि काहीतरी मागून आणा. हो, काहीतरी मागून आणा. सुदामजी काय म्हणतात माहितीये? अगं म्हटले तो असा देत नाही, तो आधी घेतो आणि मग देतो. घेसी तेव्हा देसी, ऐसा असा उदार येतो. तो आधी घेतो आणि मग देतो म्हटले. म्हटले असं आहे का? मग बायांची जात हुशार असते महाराज. हुशार नाही, चॅप्टर राहते. मला सांगा, संसारामध्ये बाई हुशार पाहिजे का? माणूस बाई म्हणजे माणसं येडे असले तरी चालेल. वा रे वा, चांगले कलाकार आहे तुम्ही. बाई हुशार पाहिजे लगेच, म्हणजे तुमची संख्या जास्त आहे म्हणून का? अरे त्या देवाने बरोबर जोड्या जमवल्या आहे. बाई 80% हुशार तर माणूस 20%, माणूस 60% हुशार तर बाई 40%, काही 50-50, बरोबर 100% होता ते. 40 आणि 60 बरोबर 100, 80-20 बरोबर 100. एका येडीवर एक हुशार फ्री, एका येड्यावर एक येडी, एका येड्यावर एक हुशार फ्री. देवाने बरोबर जोड्या बांधल्या त्या. हा, एकदम बरोबर जोड्या. सुशिलाने काय केलं? तिला माहिती होता आपल्या घरात तर काही नाही. तिने 4 घरचे पोहे जमा करून आणले, म्हणजे देवाला कळेल हे पाहिल्यानंतर की आमच्या सुदामाची परिस्थिती काय आहे, त्याच्या घरात धान्य कसं आहे ते पाहून. कारण तिला माहिती होतं तिथे गेल्यानंतरही माझा नवरा एवढा भोळा आहे की मागणार नाही. तिला माहिती होतं, म्हणून तिने ते 4 घरचे पोहे आणले. पण ते आणल्यानंतर बांधायचे कशात याची पंचायत. सुदामाने त्याचं धोतर फाडलं, त्याच्यात ते बांधले आणि निघाले महाराज सुदामजी. चले श्याम सुंदर से मिलने सुदाम, गाते चले मुख में, गाते
चले श्याम सुंदर से मिलने सुदाम। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण भगवंताचं नाम चिंतन करत करत सुदामजी निघाले महाराज। दरकोस दर मुक्काम रंगरंत्या आणि रणरंत्या उन्हामध्ये सुदामजी चालतायत। सुदामदेवाच्या पायामध्ये पायतान नाहीये, रक्त बंबाड झालेले आहेत पाय। पडतायत उठतायत चालतायत, पडतायत उठतायत चालतायत। धाड दिवशी सुदामजी पडले। वरतून सूर्य चमकतोय। आकाशाकडे पाहिलं महाराज सुदामदेवाने आणि म्हटले, देवा ए देवा, अरे अजून किती परीक्षा घेशील रे म्हटले माझी। अरे तुझ्याकडे जो येतोय ना तो तुझा मित्र नाही म्हटले, त्या लेकरांचा बाप येतोय बाप। आज ती लेकरं उपाशी आहेत आणि त्या लेकरांसाठी मला तुझ्याकडे यावं लागतंय रे। तुझ्याकडे येतोय ना तुझा मित्र नाही येते, पण तू जरी म्हणशील तरी मित्राच्या नात्याने तुला एकदा मी हाक मारतो। ए माझ्या मित्रा, अरे माझी थोडीफार क्यू येते, थोडीशी क्यू येऊ दे। त्या सुदामदेवाने आर्ततेची हाक मारली महाराज देवाला। कशी हाक मारली माहितीये? ए मेरे दोस्त लौट के आजा, बिल तेरे जिंदगी अधूरी है, बन बन के हमदर्द मेरा हमसाया, तू मेरी जिंदगी में आया था। आके तो देख मेरी हालत को, लोग कहते हैं तू पराया था, लोग कहते हैं तू पराया था। ए मेरे दोस्त लौट के आजा। सुदामदेव बेशुद्ध पडले महाराज, बेशुद्ध पडले सुदामजी। भगवंताने गरुडाला आज्ञा दिली, जा म्हटले गरुडा, अरे माझा मित्र तिथं आकांत करतोय, त्याला उचल आणि द्वारकेच्या बाहेर आणून ठेवून दे। गरुडाला सुदामदेवाला उचललं, द्वारकेच्या बाहेर आणून ठेवलं। सुदामदेवाला जाग आली आणि चम 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 सोन्याची नगरी चमकू लागली महाराज। त्यावेळेस सुदामजी पाहू लागले, अरे भैया ओ भैया, अरे इस नगरी का द्वार कहाँ? त्या सुदामदेवाला त्या नगरीचं द्वार सापडत नव्हतं। द्वार म्हणजे दरवाजा। सुदामजी पुन्हा आवाज देताय, अरे भैया ओ भैया, अरे इस नगरी का द्वार कहाँ? इस नगरी का द्वार कहाँ? इस नगरी का द्वार कहाँ? इसलिए उस नगरी का नाम द्वारिका है। सुदामजी गेले, पुढे द्वारपाल होते। तुम्हाला पुढचं सुदाम चरित्र सर्वांना माहिती आहे, सगळ्यांनी सुदाम चरित्र ऐकलं। द्वारपालांना सांगितलं, द्वारपाल मध्ये गेले, त्यांनी सांगितलं तुमचा मित्र आलाय। सुदामजी भगवंत पळत पळत आले, सुदाम देवाला घेऊन गेले। सुदाम देवाची परिस्थिती पाहिली महाराज। देव एवढे रडले एवढे रडले एवढे रडले की भगवंतांच्या आश्रूंनी त्या सुदाम देवाचे पाय धुतले महाराज। त्या सुदाम देवाचे पाय धुतले, एवढे रडले देव। सुदाम देवाचं स्वागत केलं, आपल्या अंगावरचा पितांबर काढला, सुदाम देवाच्या गड्यात टाकला। बरेच दिवस झाले सुदामजी आनंद भोगताय, पण एक दिवशी सुदाम देवाला लक्षात आलं की आपण इथे काय कामासाठी आलोय। देव म्हणतायत, का रे वहिनीने माझ्यासाठी काहीतरी दिलंय म्हटले, तू सांगितलं होतं पण दिलं नाही अजून। सुदाम देवाला लाज वाटत होती देवाचं एवढं वैभव पाहून। एवढं वैभव पाहिलं आणि त्याला असं वाटलं एवढीशे पोहे काय कर, एवढीशे पोहे कुठे लागतात। देवांनी पुरचुंडी घेतली, एक मुठ खाल्ली, दुसरी मुठ खाल्ली, तिसरी मुठ खाणार तितक्यात रुक्मिणी मातेने हात धरला। म्हटले, देवा रेशन कार्डात आमचं बी नाव आहे, आमचंही नाव आहे म्हटले रेशन कार्डात, आम्हालाही आमचा वाटा पाहिजे। हो तुम्हाला सांगू, जर तिसरी मुठही जर देवाने खाऊन घेतली असती ना
तर देवांच्या जेवढ्या पत्न्या होत्या ना 16,108 तेवढ्या सगळ्या पत्न्यांना देवाने दान करून दिलं असतं. म्हणून रुक्मिणी मातेने ते तिसरी मूठ खाऊ दिली नव्हती. महाराज भागवत झाले का तुमच्या गावात? कधीतरी ऐकत चला, अधूनमधून ऐकत चला. कथा फार गोड आहेत बरं. भागवत कथा श्रवण केल्याने जिवंतपणी तर उद्धार होतोच, पण आपल्या पूर्वजांचा सुद्धा उद्धार होतो. महाराज विठाला. विश्वकर्माला आज्ञा दिली देवाने, जा म्हटले सुदामदेवाची नगरी सोन्याची कर. सुदामदेवाचं घर सोन्याचं कर म्हटले, जा. घर नगरीने सांगितलं, घर सांगितलं. मग विश्वकर्मा आले आणि सांगितलं सुशीला मातेला, तुमचं घर सोन्याचं करायचंय. ते म्हणे, हे बाबा तुला सोन्याचं करायचं असेल ना अख्खं गाव कर, कारण ते पोहे माझ्या घरचे नव्हते, त्या अख्ख्या गावाचे होते. काय सांगितलं? अशी हुशारबाई पाहिजे भाऊ. तुम्हाला सांग का, आपल्या घरी तर देव येणारच नाही, आणि जर समजा आलाच तर आपण काय करू? भाऊ दगडाच्या तिकडे जाऊ नको बरं, तो बोलता बेराड येतो. त्यातून त्यांना म्हणून बिलकुल पटत नाही. आपण चुन्यानं मार्किंग आखून देऊ आणि सांगू या रेषेच्या तिकडे जायला नको. पण ती सुशीला माता होती महाराज, तिने स्वतःचं तर कल्याण केलं, पण अख्ख्या गावाचंही कल्याण करून घेतलं. विश्वकर्माने अख्ख्या गावावर फवारा मारला, अख्खं गाव सोन्याचं केलं. सुदामजी तिथून निघाल्यानंतर इथे आले सुदाम नगरीमध्ये, त्याच्या पोरबंदरला. तिथे आल्यानंतर एक स्त्री उभी होती आणि तिने एवढा मोठा घुंगट घेतलेला होता. कारण पूर्वीच्या बाया आहे ना, एवढा पदर घ्यायचा. किती? आता नका घेऊ, मी पूर्वीच्या बायांचं सांगतोय. आता काय घेताय तुम्ही? तुमच्या लेकरासारखा आहे मी. आता नका घेऊ. तिने एवढा पदर घेतलेला होता, एवढा. ती म्हटले, स्वामीजी स्वामीजी रुकिये. असे भ्यमकाले. कोण? भ्यमकाला सुदामजी असे घाबरले ते एकदम. तिने ज्यावेळेस पदर बाजूला केला त्यावेळेस कळलं त्याला, अरे सुशीला हा चमत्कार कस काय झाला? म्हटले, प्रभू तुम्ही देवाकडे गेले ना, हा त्याचा परिपाक आहे. सुदाम देवाने त्याच्या सर्व मुलांना घेतलं, त्याच्या पत्नीला घेतलं आणि भगवंतासमोर उभे राहिले आणि काय म्हणतायत माहितीये? माझ्या घरात गोकुळ झाला, माझ्या घरात गोकुळ झाला, सारा जशी अमृताची धार माझा सोन्याचा संसार, राजा राणीचा माझा सोन्याचा संसार, राजा राणीचा. आणि जनाबाई म्हणते, अरे असा दरिद्री तू काय केलं? दरिद्री तो भाग्यवंत केला, दरिद्री तो भाग्यवंत केला. वर वेळ झाला. मी तुम्हाला